अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती आयोजित पद्मश्री स्वर्गीय दादासाहेब फाळके कला महोत्सव 2025 यावर्षी 30 एप्रिल 2025 रोजी दादासाहेब फाळके यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह उपमुख्यमंत्री अनुक्रमे श्रीमान अजित पवार आणि श्रीमान एकनाथ शिंदे, सांस्कृतिक मंत्री श्रीमान आशिष शेलार यांच्याबरोबर विविध रंगी 156 कलावंतांच्या साक्षीने जवळपास 3000 रसिकांच्या उपस्थितीत नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। या निमित्ताने समितीचे अध्यक्ष श्रीमान सोमनाथ गायकवाड यांनी आमच्या नाशिक स्टार न्यूज कार्यालयात स्वइच्छा भेट दिली असता आमचे उपसंपादक तथा धडाडीचे ज्येष्ठ पत्रकार श्रीमान विजय ठाकूर यांनी मुलाखत घेतली आहे। ही मुलाखत तुम्हा सर्व चित्रपट रसिक श्रोत्यांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत। नमस्कार नाशिक स्टार न्यूज परिवार आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची न्यूज, आनंदाचा वृत्तांत घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सगळ्यात महत्त्वाचं चित्रपट सृष्टी हा विषय घेऊन या ठिकाणी आपल्याकडे काही पाहुणे आलेले आहेत। विषय असा आहे, चित्रपट सृष्टीमध्ये या चित्रपटाला जन्म कोणी दिला, या चित्रपटाचा नायक कोण आहे, चित्रपटाचा बाप कोण आहे आणि त्या चित्रपटाचे निर्माते म्हणून, बाप म्हणून, आद्य असा निर्माते म्हणून, आद्य दिग्दर्शक म्हणून दादासाहेब फाळके यांना आपण सगळे जाणतो, त्यांना सगळ्यांना ओळखतो, त्यांचं नावानिशी आपण त्यांना ओळखतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दादासाहेबांचा जन्म या नाशिक शहरामध्ये झालेला आहे, हे विशेष आहे। पण या नाशिक शहरात जन्म झाल्यानंतर तिथून जी चित्रपट सृष्टीने झेप घेतली तर ते अखंड विश्व त्यांनी व्यापून टाकलं। भारताच्या कानाकोपऱ्यात आज आपण बघतो आहोत चित्रपटाने धुमाकूळ घातलेला आहे। उदाहरणार्थ छावा चित्रपटापर्यंतचा आपण वृत्तांत घेऊया। याप्रमाणे हा जो प्रवास चालू झालेला आहे, या प्रवासामध्ये पूर्वी माझ्या अनुभवाप्रमाणे पूर्वीच्या काळी चित्रपट चालू होण्याच्या पूर्वी दादासाहेबांविषयी एक छोटीशी चित्रफित दाखवली जायची। त्यांना श्रद्धांजली म्हणा किंवा त्यांचं स्मृती जागृत व्हाव्यात म्हणून किंवा लोकांना, प्रेक्षकांना दादासाहेबांविषयी जाणीव व्हावी, दादासाहेब हे नाव जिवंत पाहिजे, यासाठी चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर दादासाहेबांविषयीची चित्रफित दाखवली जात होती। पण आता काळाच्या ओघामध्ये आपण बघत आहोत, कितीही मोठमोठे चित्रपट जेव्हा सुरू होतात तेव्हा फक्त राष्ट्रगीत चालू होतं, देशाभिमान जागृत होतो, नो डाऊट। पण त्यानंतर लगेचच चित्रपटाला सुरुवात होते। अरे पण मग जो पूर्वीचा काळ आहे, ज्या चित्रपटाला जन्म देणारा जो बाप आहे, त्या बापालाच आपण विसरून चाललो, असं कसं चालेल? हे योग्य आहे का? तर सोमनाथ गायकवाड या ठिकाणी आपल्या समोर बसलेले आहेत, त्यांचे साथीदार या ठिकाणी बसलेले आहेत। सोमनाथ गायकवाडांनी अखिल भारतीय कलावंत न्याय मंच किंवा न्याय समिती म्हणून त्यांनी एक समिती स्थापन केलेली आहे। समिती स्थापनेच्या पाठीमागे गायकवाड सरांना मी विचारू इच्छितो की तुमचा उद्देश काय आहे समिती स्थापन करण्याच्या पाठीमागे? नमस्कार। तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही कलावंत आहेत की त्या कलावंतांमध्ये आपण जर बघितलं तर बहुतांश हे लोककला आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की महाराष्ट्राची संस्कृती टिकवणारी लोककला हळूहळू लोप पावत आहे। तिकडे अभिनय नाट्य क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांनी या चित्रपट सृष्टीचा उदय केला, निर्मिती केली आणि या चित्रपट सृष्टीची निर्मिती केल्यामुळे या ठिकाणी 19व्या शतकापासून ते आताच्या 2000व्या शतकापर्यंत या ठिकाणी चित्रपट इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात, या देशामध्ये हिंदी असेल, तेलुगू असेल, मल्याळम असेल, मराठी असेल, गुजराती असेल, किंबहुना भारतातल्या ज्या विभिन्न भाषा आहेत त्या विभिन्न भाषेमध्ये ही चित्रपट इंडस्ट्री या ठिकाणी विभागली गेली। परंतु या चित्रपट सृष्टीला ज्यांनी या ठिकाणी या भारतामध्ये प्रथम जन्म दिला ते म्हणजे नाशिकचे सुपुत्र पद्मश्री चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके होय। आणि या दादासाहेब फाळकेंची या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने तुमच्या निमित्ताने आज नाशिककरांना किंबहुना स्टार न्यूज आणि स्टार न्यूजच्या संपूर्ण परिवाराला आपण या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करून दादासाहेब फाळकेंच्या निमित्ताने जो होणारा आपला आगामी कार्यक्रम आहे
त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जी संघटना उभी केली आहे की आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून वर्षानुवर्ष गेली तब्बल 15 ते 20 वर्ष या नाशिक नगरीमध्ये, नाशिक नगरीच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करत आहोत की त्याच्यामध्ये किंबहुना फक्त अभिनयच नव्हे, निर्माता दिग्दर्शकच नव्हे, तर या ठिकाणी कवी, गायक, शाहीर, साहित्यिक, लेखक, अभिनेते, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक, त्याचप्रमाणे तमाशा कलावंत, शास्त्रीय सुगम संगीत गायन करणारे, त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्रा कलाकार, त्याचप्रमाणे लोककलेमध्ये या ठिकाणी जागरण गोंधळ करणारे, बहुरूपी, पोतराज, आराधी, गोंधळी, देवदासी, भारूड, त्याच्याही पलीकडे हरिभक्त पारायणकार, वारकरी भजनी मंडळ, त्याच्याही पलीकडे अजून जर आपण आलात तर या ठिकाणी नंदीबैल, वासुदेव पिंगुळ जे आहेत की सकाळी सकाळी आपल्या घरी येतात, घंटी वाजवतात, त्यांना आपण काहीतरी गहू देतो, बाजरी देतो, अशाही ज्या लोककला आहेत, नंदीबैल गुबु 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 वाजवणारे जे आहेत, तेही जे लोक कलावंत आहेत, अशा लोक कलावंतांना त्यांचे भारतीय संविधानाने दिलेले त्यांना जे अधिकार आहेत ते किंबहुना आत्ताच्या हल्ली या कलाकारांना मिळत नाही. का मिळत नाही तर कलाकारांकडे कलाकार असल्याचे सरकार त्यांच्याकडून पुरावे मागतं की तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष किंवा 20 वर्ष या कला क्षेत्रामध्ये आहात, तर मग कला क्षेत्रातली तुमची काहीतरी ओळख आम्हाला दाखवा. परंतु ती ओळख काही कलाकारांकडे असते, काही कलाकारांकडे नसते आणि कलाकारांकडे ओळख नसणाऱ्यांची संख्या ही जवळजवळ तब्बल 70 ते 80% आहे. आणि मग ही 70 ते 80% जे कलावंत आहेत की जे आपल्या न्याय हक्कापासून वंचित आहेत आणि म्हणून त्यांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांना भारतीय संविधानाने दरमहा पेन्शन लागू केलेली आहे ज्याची रक्कम खूप कमी होती. परंतु आपल्या अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीने गेल्या 2008 पासून त्याचा शासनाच्या मागे लागून पाठपुरावा केला, ती मागणी केली आणि मागणीचा पाठपुरावा करून या ठिकाणी मागील जे आपलं सरकार होतं महायुतीचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, सांस्कृतिक मंत्री सुधीरजी मुनगंटीवार असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण दरमहा 5,000 रुपये पेन्शन महाराष्ट्रातल्या तब्बल सर्वच कलावंतांना या ठिकाणी लागू केलेली आहे. त्याच्याही पलीकडे अ, ब, क ही वर्गवारी या ठिकाणी शासनाने निर्माण केली होती. परंतु या अ, ब, क वर्गवारीमध्ये आपला कलावंत हा दूर असायचा, त्या वर्गवारीमध्ये तो बसत नसायचा आणि म्हणून आम्ही शासनाच्या मागे लागून अ, ब, क ही जी वर्गवारी होती ही देखील या ठिकाणी बंद केली आणि म्हणून या माध्यमातून कलावंतांना त्यांचे हक्क, त्यांचे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती स्थापन केली आहे आणि त्या संघटनेला राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन्ही सरकारची आपल्याला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. तर या समितीच्या मार्फतच 156वा जन्मोत्सव आता एप्रिल महिन्यात येऊ घातलेला आहे. 30 एप्रिल 2025ला 156वा जन्मोत्सव दादासाहेबांचा येऊ घातलेला आहे आणि त्याचं औचित्य साधून सोमनाथ गायकवाडांनी एक संकल्पना पुढे आणलेली आहे की 156 कलावंतांना, मग त्याच्यामध्ये गायक असतील, निर्माते असतील, दिग्दर्शक असतील, अनेक असे म्हणजे चित्रपटाशी संलग्न असलेले जे कोणी अभिनेते, कलाकार मंडळी किंवा गायक मंडळी किंवा संगीतकार किंवा अन्य कोणी साईड कॅमेरामन वगैरे वगैरे, तर या सर्व लोकांना याच्यात सिलेक्टेड अशा 156 कलावंतांना निवड करायची, त्यांना निमंत्रण द्यायचं आणि 156वा जन्मोत्सव साजरा करत असताना त्या व्यासपीठावरती त्या सगळ्यांना बोलवायचं, निमंत्रण द्यायचं, जाहीर त्यांचा सत्कार आयोजित करण्याचा गायकवाड साहेबांनी या ठिकाणी मानस ठेवलेला आहे. याच्या पाठीमागे उद्देश असा की दादासाहेबांचं नाव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मुखामध्ये यावं, लोकांना, इतर जे नागरिक लोक आहेत त्यांना पण याच्याविषयी जाणीव व्हावी, लहान लेकरांना पण जाणीव व्हावी की जो चित्रपट आपण बघत आहोत किंवा चित्रपट सृष्टीशी जे माणसं आपण बघत आहोत त्या सर्वांना या क्षेत्रात जन्म देणाऱ्या भारतातले जे पितामह आहेत पद्मश्री दादासाहेब फाळके यांचं नाव त्या ठिकाणी पुन्हा एकदा जिवंत व्हावं. सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत दादासाहेबांचं नाव जागृत राहावं, जिवंत राहावं, यासाठी लवकरच एक कार्यक्रमाचं आयोजन करतायत आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सोमनाथ गायकवाड आपल्या नाशिक स्टार न्यूज परिवारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहोत की त्यांच्या डोळ्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून कुठल्या कुठल्या संकल्पना आहेत,
काय वाटतं तुम्हाला गायकवाड सर, कुठल्या कुठल्या संकल्पना आहे तुमच्या? खूप छान. तर त्यामध्ये असं आहे की चित्रपट इंडस्ट्री म्हटलं तर खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये मी काय एवढा मोठा कलावंत नाही, मी खूप छोटा कलावंत आहे. परंतु या ठिकाणी माझे गुरुवर्य स्वरसम्राट आनंदजी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या कलाक्षेत्रामध्ये मी लहानसा मोठा झालो आणि एक सामाजिक सेवा करण्याची माझी लहानपणापासूनची वृत्ती आहे आणि म्हणून मी लहानपणापासूनच या ठिकाणी महाराष्ट्रातले जेवढे काही कलावंत आहेत, मग ते कुठल्याही प्रांतातले असतील, त्या प्रांतातल्या कलावंतांच्यासाठी त्यांना वेळ प्रसंगी मार्गदर्शन करणं असेल, सहकार्य करणं असेल, त्यांना या क्षेत्रामध्ये उभं करण्याचं मार्गदर्शन असेल, सल्ला असेल, ते देण्याचं काम या ठिकाणी मी सातत्याने वर्षानुवर्ष करतो. आता शिंदेचं नाव घेतलं, शिंदे हे चित्रपट सृष्टीतले एक नावाजलेलं नाव आहे. तर मग तुम्ही हा कार्यक्रम आयोजन करत आहात, त्याच्या अगोदर तुम्ही शिंदे परिवाराशी संबंध साधले का? त्यांच्या संपर्कात आले का तुम्ही त्यांच्या? होय, त्यांच्याशी संपर्कात आहेच मी, कारण ते माझे गुरुच आहेत आणि बऱ्याच कार्यक्रम जे मी आतापर्यंत करत आलोय. तर या ठिकाणी माझे गुरु आनंद शिंदे हे माझ्या सदैव पाठीशी असतात आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी महाराष्ट्रातल्या संपूर्ण रसिक जनतेशी म्हणा किंवा इथलं जे प्रशासन असेल, मंत्रालय असेल, आमदार खासदार किंवा मंत्री मंडळातील जे मंत्री महोदय असतील, या सर्वांना माझा जवळून परिचय हा या ठिकाणी माझ्या कामाच्या माध्यमातून, अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर माझे गुरुवर्य स्वरसम्राट आनंदजी शिंदे यांच्या माध्यमातून होतो. आणि म्हणूनच या ठिकाणी मला वाटतं की मी चित्रपट क्षेत्रातला जरी नसलो, मी एक छोटा सर्वसाधारण गायक कलावंत आहे. खऱ्या अर्थाने दादासाहेब फाळकेंच्या आठवणी जिवंत ठेवणं, दादासाहेब फाळकेंचं नाव या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या भारतामध्ये जिवंत ठेवणं हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ जे आहेत या लोकांचं काम आहे. परंतु हल्ली आपण बघतोय की त्यांच्यामध्ये जे वादविवाद आहेत, त्यांच्यातले जे काही मतभेद आहेत, त्या मतभेदामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं कामकाज कुठेतरी गेले वर्षानुवर्ष आपण बंद अवस्थेमध्ये बघत आहोत. आणि म्हणून मी विचार केला की आपण भारत सरकारची या ठिकाणी आपण मान्यता मिळवलेली आहे, राज्य सरकारची मान्यता मिळवलेली आहे. हे दोन्ही सरकार आपल्या कामाला ऍक्सेप्ट करतं, दोन्ही सरकार आपल्याला सांस्कृतिक कामांसाठी कधी नाकारत नाही. आपण ज्या ज्या मागण्या सरकारपर्यंत घेऊन गेलो आहोत, की जे जे संकल्पना सरकारपर्यंत घेऊन गेलो आहेत, तर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, तर यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच मी एक पाऊल पुढे आलो की आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून पद्मश्री चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्याबद्दल का कार्यक्रम घेऊ नयेत, यांच्या आठवणी आपण का समाजामध्ये घेऊन जाऊ नयेत, यांच्या आठवणी आताचे जे काही निर्माता आहेत, दिग्दर्शक आहेत की जे चित्रपट निर्मिती करतात, सिरियल चालवतात, हे सिरियल चालवणाऱ्या देखील निर्माता दिग्दर्शकांना छोटे छोटे लघुपट निर्माण करतात, त्या चित्रपट निर्माता दिग्दर्शकांना या ठिकाणी आपण एकत्रित करून त्यांच्या समोर या ठिकाणी आपले नाशिकचं वैभव असलेलं, नाशिकचं भूषण असलेलं चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंचं या ठिकाणी कुठेतरी त्यांच्या आठवणी त्यांच्या समोर ठेवल्या पाहिजे. त्यांचं जन्मठिकाण हे नाशिक आणि त्याचप्रमाणे परत पुन्हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या प्रमाणे भारत देशामध्ये परत पुन्हा आपल्या नाशिकची ही कुठेतरी आठवणीला उजाळा देण्यासाठीच उद्याच्या येणाऱ्या 30 एप्रिल 2025 पासून दरवर्षी हा 30 एप्रिलचा कार्यक्रम अखिल भारतीय कलावंत करत आहात. पण या वर्षी मात्र त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रोग्राम घेऊन जायचा आहे, लोकांच्या अगदी नजरे त्यांच्या दारापर्यंत घेऊन जायचा हा कार्यक्रम. तर या कार्यक्रमात तुम्ही मंत्री महोदयांना पण निमंत्रण देणार आहात? होय होय होय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, किंबहुना उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपले अजितदादा पवार असतील. कारण अजितदादा पवार यांनी मागील कालखंडामध्ये ज्यावेळेस आम्हाला हे 5,000 रुपये कलावंतांना मानधन करायचं होतं, तर आमच्या संघटनेचा पहिला प्रस्ताव शासनाच्या समोर ठेवणारेच अजितदादा पवार आहेत आणि त्यांचे आणि आमचे चांगले संबंध असल्यामुळे कदाचित अजितदादा पवार हे नक्कीच येतील असा आम्हाला आशावाद आहे. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे नवनिर्माण आपले नाशिकचे मंत्री माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचलो. आणि म्हणून मंत्रिमंडळातले जे काही मान्यवर मंत्री आहेत त्यामध्ये सांस्कृतिक मंत्री माननीय नामदार आशिषजी शेलार असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनाचे प्रमुख या ठिकाणी विभीषणजी चौरे साहेब असतील, अशा लोकांना या ठिकाणी आपण निमंत्रित करत आहोत. त्यांना दाखवून देणार आहोत
की आमचं नाशिक हे काही कमी नाही. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके, तात्यासाहेब शिरवाडकर, वामनदादा कर्डक अशा मोठमोठ्या दिग्गजांची ही भूमी आहे. परंतु आज ही जी नावं जर बघितली तर ही कुठेतरी फक्त नावाला नावं शोभेपुरते नावं घेतली जातात, परंतु त्यांच्यासाठी कुठे काही केलं जात नाही. आणि म्हणून नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले जे अशोक स्तंभ आहे त्या ठिकाणी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंचं निवासस्थान आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं पाहिजे, त्यांचा पुतळा झाला पाहिजे, याच्यासाठी देखील आता आपल्याला कामाला लागायचं आहे. आणि म्हणून नाशिक शहर, जिल्हा या संपूर्ण भागातले जेवढे काही कलावंत आहेत की जे अभिनय क्षेत्राशी, चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहेत, त्या सर्वांना आपण या माध्यमातून एकत्रित करून या ठिकाणी त्यांना संघटित करणार आहोत. कारण नाहीतरी आपण आता बघत आहोत की जवळपास 5 मालिकांचं शूटिंग नाशिकमध्ये चालू आहे. म्हणजे थोडक्यात ह्या लोकांना सुद्धा याची कल्पना नसावी की दादासाहेब फाळके हे जे व्यक्तिमत्व आहे यांचं हे जन्म ठिकाण आहे. पण या कलावंतांपैकी किती कलावंत आज ज्या ठिकाणी अशोक स्तंभावरती दादासाहेबांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी काही खुणा पण आज शासनाने केलेल्या आहेत. मला वाटतं त्या अशोक स्तंभाच्या अगदी केटीसी कॉलेजच्या रस्त्यालाच लागून कोपऱ्यावरतीच त्यांचं जन्मस्थान आहे. तिथे आता एक नवीन मोठी बिल्डिंग झालेली आहे, पण खाली कोनशिला दिसते आहे. त्या कोनशिलेच्या ठिकाणी आपल्याला कळतं की या ठिकाणी दादासाहेबांचा जन्म झालाय. पण याच्या शूटिंग चालू आहेत. हे जे कलावंत येत आहेत नाशिकमध्ये किंवा नाशिकातून जे कलावंत घडत आहेत या लोकांना याची जाणीव झाली पाहिजे. मला वाटतं किती लोक गेले असतील दादासाहेबांच्या स्मारकापर्यंत, मला वाटतं कोणीही नाही, कोणीच नसावेत. तर या लोकांना तसं जागृतीकरण करावं हाही त्यांच्या पाठीमागे उद्देश आहे. तर हा जयंती मोठा महोत्सव साजरा करतायत. तर या महोत्सवासाठी काही मान्यवर या ठिकाणी निमंत्रित केले जातील. त्याच्यामध्ये आपल्या नाशिक शहरातील 3 दिग्गज आमदार आहेत. एक राहुल ढिकले आहेत, त्यानंतर देवयानी फरांदे आहेत, त्यानंतर सीमाताई हिरे आहेत. तर या तिघांना सुद्धा बरोबर घेऊन ते मला कालच बोलले की मी या तिघांकडे सुद्धा जाणार आहे आणि या तिघांना बरोबर घेऊन या तिघांना हा विषय समजून सांगून या तिघांची पण मदत आपण ठिकाणी घेणार आहोत. आणि थेट मंत्रालयामध्ये जाऊन जे कोणी या कार्यक्रमाशी संलग्न असलेले मंत्री महोदय आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवणार आहोत, निमंत्रण देणार आहोत. तर असा हा एक भरगच्च कार्यक्रम होणार आहे. तर या कार्यक्रमाचं सुरुवात आज नाशिक स्टार न्यूज पासून होते आहे. आणि नाशिक स्टार न्यूज हा एक फक्त अंकुर आहे, बीज फक्त आज पेरलं, याला अंकुर फुटला आहे आणि तो अंकुर आता इथून वटवृक्षाचं रूपांतर धारण करेल अशा मी लाख शुभेच्छा देतो. नाशिक स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं सोमनाथ गायकवाड सरांना, त्यांच्या सहकार्याला मनापासून शुभेच्छा देतो की तुमचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण विषयावर आधारित आहे. केंद्रबिंदू त्याचा दादासाहेब फाळके आहेत. तर या दृष्टिकोनातनं तुम्ही जो उपक्रम, जो विडा उचललेला आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तरीही अजून तुम्हाला सांगेल की अजून तुमच्या समाजाकडनं काय अपेक्षा आहेत, नाशिककरांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाशिककरांना आम्ही स्टार न्यूज परिवाराच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आम्ही हे जे नाशिकचं वैभव टिकवण्यासाठी, नाशिकचं वैभव वाढवण्यासाठी या ठिकाणी आम्ही कलावंत म्हणून जे पाऊल पुढे आलो आहोत. तर आपण आमचे हात बळकट करण्यासाठी, शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी आपण सर्व नाशिककरांनी आम्हा सर्व कलावंतांच्या पाठीशी, साहित्यिकांच्या पाठीशी उभं राहावं की जेणेकरून आमचे हात बळकट होऊन या ठिकाणी चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंचा जो विसर या महाराष्ट्राला पडलेला आहे, या देशाला पडलेला आहे, हे कुठेतरी आपल्या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. परंतु मी एक थोडंसं 2 वर्ष मागे जातो. एक 2 वर्षापूर्वी या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळकेंचं जे स्मारक आहे, पांडव लेणीच्या पायथ्याशी, हो, बुद्ध लेणीच्या पायथ्याशी तिथं जे स्मारक आहे ते स्मारक कपूर इंडस्ट्रीजला देण्याचं या ठिकाणी त्याचं खाजगीकरण करण्याचा डाव चालला होता. काही दुसऱ्या 1-2 कंपन्यांना त्यांनी निमंत्रित केलं होतं की हे आमच्याकडनं तुम्ही चालवण्यासाठी घ्या. परंतु ज्या वेळेला ते आमच्या कानावरती पडलं की नाशिक महानगरपालिका दादासाहेबांचं हे स्मारक बाहेर देते, तर मग आपलं नाशिककरांचा काय उपयोग काय? नाशिकचे कलावंत जातील कुठे? नाशिकचे निर्माता दिग्दर्शक करणार काय? आणि म्हणून त्या फाळके स्मारक मध्ये पाय जरी ठेवायचा असेल तर खाजगीकरण झाल्यावरती पाय ठेवता येणार नाही, आपल्याला कोणाला जाता येणार नाही. तिथे फक्त दादासाहेब फाळकेंच्या नावाचं बाजारीकरण होणार. तिथे या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत ते या ठिकाणी मालपाणी खाऊन कलावंतांचे जे आपले पोट त्याच्यावरती चालतात, आपल्या पोटावरती पाय पडू शकतो,
हे आम्ही नेमकं ओळखलं आणि अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या माध्यमातून आम्ही नाशिक महानगरपालिकेचा तो डाव होता, तो डाव या ठिकाणी आम्ही उधळून लावला आणि ते फाळके स्मारक आम्ही परत पुन्हा नाशिक महानगरपालिकेकडे साबूत ठेवलं की महापालिकेशिवाय तुम्ही बाहेर कोणाला इथे तुम्ही देऊ नका. जर तुम्ही दिले, द्यायची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला द्या. आम्ही नाशिकचे कलावंत आहोत, आम्ही स्थानिक कलावंत आहोत, आम्ही स्थानिक दादासाहेब फाळकेंचा वारसा चालवणारे लोक आहोत. तुम्ही आमच्याकडे त्याचे हक्क द्या किंवा आम्हाला सांभाळण्यासाठी द्या. त्याचं काय मेंटेनन्स असेल तो आम्ही तुम्हाला देतो. परंतु या ठिकाणी नाशिकच्या बाहेरच्या कुठल्याही प्रायव्हेट कंपन्यांकडे हे दादासाहेब फाळकेंचं स्मारक जाऊ देऊ नये एवढा मोठा लढा या ठिकाणी. दादासाहेब फाळके स्मारक एवढ्या मोठ्या एकरामध्ये, कित्येक एकरामध्ये असं स्थापन केलेलं आहे, पण आता या मिनिटाला जर गेलात आणि बघितलं तर त्याची दुरावस्था झालेली आहे. तर ती दुरावस्था त्यांना बघवली जात नाहीये. अतिशय केविलवाणी परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेला आहे. तर त्या दादासाहेब फाळके स्मारकाची दुर्दशा धुवून टाकली पाहिजे, नेस्तनाबूत केली पाहिजे, पुनर्जीवित केलं पाहिजे. पुन्हा एकदा दादासाहेब फाळकेंचं स्मारक पुनर्जीवित करून त्याचं नाव, त्याचं ठिकाण देशाच्या अगदी जगभरात, दुनियाभरामध्ये त्याचं नाव गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून काय आधुनिकीकरण पण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न त्यांनी करण्याचा विचार केलाय. आणि जस्ट त्यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्याप्रमाणे त्यांनी एक माणूस पण आणखी बोलून दाखवला की आज नाशिकमध्ये ज्या मालिका चित्रित केल्या जात आहेत तर त्या कानाकोपऱ्यात कुठेतरी शूटिंग चालू आहे. त्यापेक्षा दादासाहेब फाळके जो परिसर आहे त्या परिसरामध्येच, जी राखीव परिसर आहे त्या परिसरामध्येच काही स्टुडिओ सारखं एक स्थापन करावी, निर्मिती करावी आणि त्याच्या मार्फत निर्मात्यांना जर आपण त्या ठिकाणी बोलावलं, निमंत्रण दिलं तर निर्मात्यांकडनं आपल्याला भाडेही घेता येईल. आणि त्या भाड्याच्या, कारण ते आज ज्या ठिकाणी शूटिंग करत आहेत ते भाडं देतातच ना, त्यापेक्षा मग तो पैसा आपल्या महामंडळामध्ये राहील. म्हणजे जे आपलं दादासाहेब फाळके स्मारक आहे त्याचे एक महामंडळ स्थापन केलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्या ठिकाणी तो पैसा राहील. त्या पैशाचा विनियोग आपल्याला त्याच स्मारकाच्या पुनर्जीवनासाठी किंवा त्या सुशोभीकरणासाठी आणखी खर्च करता येईल. अशा प्रकारे त्यांनी माणूस मला बोलून दाखवला. तर गायकवाड सर, तुमच्या या सदिच्छेला आम्हा नाशिक परिवाराचा लाख लाख शुभेच्छा आहेत. हरकत नाही, आपण सर्वांना पुन्हा एकदा जे काही आव्हान केलं आहे तर मित्र हो, तुम्ही स्वतः या कामामध्ये, एका चांगल्या कामामध्ये सहभाग घ्यावा असं आम्ही तुम्हाला सुचवतो. आणि नाशिक स्टार न्यूज परिवाराच्या वतीनं तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.